स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वर्गीय कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोझरी येथे जिल्हास्तरीय भजन आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर या अत्यंत भावुक झाल्या। स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या आठवणीला उजाळा देताना त्यांनी त्यांच्या शिकवण आणि समाजकार्याची दिलेली दिशा याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। मला बाबा म्हटले की वेडी रडते, तुझा जन्म काय रडायसाठी झालेला आहे का? मला आयुष्यातलं दुःख तुला धुणं धुता येतं ना म्हटलं। हे म्हटलं हो येतं ना मला धुणं धुता, टेन्शन म्हणजे जसं धुताना आपण पिळतो ना कपडे वाळत घालताना, तसं पिळून टाकायचं असं म्हणजे दुःख, आणि असं कडक वाळत घालायचं म्हणजे आयुष्यामध्ये मग त्रास होत नाही। आणि कठीण प्रसंग आला की मी ते शब्द आठवते। आज 6 वर्ष झाली, पण असं वाटतं की बाबा कालच तर गेले का आपल्याला सोडून। आणि बाबांना मला परीसारखं लहानाचं मोठं नाही केलं। वाघ जसा वाघाच्या पिल्लाला मोठं करतो ना, तसं त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं। म्हणजे राजकारणात मी येईल असं मलाही कधी वाटलं नव्हतं, किंवा माझे पोरही येतील असंही मला काही वाटत नाही। पण सामाजिक बांधिलकी ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे, आणि ही काळाची गरज आहे। नाही तर जसं तो बाबा कुठून आला आणि आपल्याला बेलपत्र सांगून गेला, तसे लोक येतील आणि आपल्याला गुंडाळून ठेवतील हे नक्की। आणि तुम्हाला आम्हाला आणि अमरावती जिल्ह्याला गुंडाळण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू आहे, हेही तेवढंच खरं आहे। आपण बोलतो आणि जो पुरोगामी विचाराचा आहे तो प्रत्येक जण, तो कोणचा बाबा आला होता त्यांनी बेलपत्राचं काय सांगितलेलं होतं। माझेही गुरुजी आहेत या ठिकाणी आहेत, मदन भैया तिवारी आहेत, माझे गुरुजी आहेत, मलाही मार्गदर्शन करतात, सात्विक मार्गदर्शन करतात। आणि सनातन धर्म आपण सगळेजण त्या ठिकाणी जोपासतो, पण सनातन धर्माचा विपर्यास कुठेतरी आपल्या या देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे, ही एक वस्तुस्थिती आहे। मग त्याला तोडीला तोड काय आहे, तर त्याला तोडीला तोड राष्ट्रसंत आणि गाडगेबाबा आहे, दुसरं कोणी नाही। त्यांचे संस्कार जपणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि हे अमरावती जिल्ह्यामध्ये नाही होऊ शकलं तर कुठेच देशात होऊ शकणार नाही, जगात होऊ शकणार नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे। आम्ही काही फक्त निवडणुकीसाठी या सगळ्या गोष्टी करतो अशातला काही भाग नाहीये। आज इथे माझा पूर्ण परिवार आहे। काल एक फोटो माझ्या समोर आला लहानपणीचा, मी काहीतरी 10-11 वर्षाची असेल, आणि तो एकच फोटो आमचा असा सगळ्यांचा सोबत आहे असं मला जाणवलं। त्याच्यामध्ये राजीव काका आहे, त्याच्यामध्ये काकी आहे, त्याच्यामध्ये कुमार काका आहेत, काकी आहेत, मी, आई, माझे आई वडील आहेत, आणि माझी एक लहान बाई प्रियांका ती पण त्याच्यामध्ये आहेत। त्या फोटो मधले 4 लोक आज नाहीयेत, आजी पण त्या फोटो मध्ये आहेत, आज आजी पण या ठिकाणी नाहीयेत।